आज सुरुवात ॲक्च्युली ह्या कार्यक्रमाची सुरुवात एक 15 दिवसापूर्वी झाली होती. वडिलांची अशी इच्छा होती की जे सगळे पाहुणे आहेत त्यांचं फॅमिली एक गेट टुगेदर, परत तुमचे कोण मित्र असतील असं करत करत वाढत गेले. आज हा एक चांगला कार्यक्रम आज इथं आज संपन्न होतो आहे. ॲक्च्युली मला असं बोलता येत नाही, समोरासमोर बोलायची सवय आहे. कसं तरी बोल, कसं तरी बोल. बापा मला जे काही पाहिजे ते सगळं दिले. म्हणजे मला जे जे पाहिजे मी सांगितलं ते मला सगळे, अगदी बायको सुद्धा मला हे पाहिजे म्हणून सांगितलं. छान छान ती छान सुद्धा चांगलं सांगितलं. अगदी एखाद्या शिक्षकांना कुणाला एखादी गोष्ट समजत नाही, लक्षात येत नाही, त्यावेळेला ते स्वतःहून पुढं जाऊन तिथं ती मदत करतात. शिक्षकांचा जो पगार काय हां जे रिटायरनंतर पैसे जमा होतात त्या दिवशी कमीत कमी एक 25 लोकांना फोन करतात की पैसे जमा झाले, तुम्ही जाऊन घेऊन या. म्हणजे इथंपर्यंत मलाच वैयक्तिक सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याकडे आता थोडा वेळ कमी. कुटुंबियांची आत्मीयता यातून त्यांनी सांगितलेले. अर्धशतक पूर्ण झाले संसाराच्या या वेलीला, नजर न लागो कधी तुमच्या या जोडीला, नजर न लागो न कधी तुमच्या या जोडीला. आदर्श तुमचा आम्हा कोटेकर कुटुंबाचे आणि अशोक कोटेकरांचे जीवाचे कंठस्थ मित्र माननीय जांभळे बापू यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मनस व्यक्त करावं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्याकडून. थोडंसं वर्णन केलेलंच आहे, परंतु त्यांचे जे जुने सहकारी आहेत की जे 50 वर्षापूर्वी त्यांच्या लग्नाला उपस्थित होते, त्यापैकी ही तर त्याच्यामध्ये काही मित्र आता त्याच्यामध्ये साक्षीदार आहेत की त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारल्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तेव्हाही 50 वर्षानंतर हाच आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये आनंदमय, आपापल्या उद्योगामध्ये उद्योगमय आहे. शांतीनाथ नावाप्रमाणेच घरामध्ये सर्वत्र शांती नांदेल अशा पद्धतीनं, आणि त्याला जीवनभर त्याच्यामध्ये जीवनमित असे दोघेही बंधू एकमेकाला साथ करतायत. साथ करणं सध्याच्या काळात. आवडी चॅनलवर सर्वांना नमस्कार. माननीय अशोक कोटेकर त्यांच्या सौभाग्यवती यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस हेवन हॉल गार्डनमध्ये संपन्न होतो. आठवणीतील हिंदोळे शिक्षक वर्ग त्यांचे आप्तेष्ट व्यक्त करत आहे. परमेश्वर प्रार्थना करतो की दोघांचाही त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य आणि आयुरारोग्य लाभावं अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द बरोबर थांबवतो. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवा. कवटेकर गुरुजींचा माझा संवाद 1970 म्हणजे मला कळायला लागलं. माझा आईचं छत्र हरवल्यानंतर वडिलांनी कसं त्यांना जपलं, ते सांभाळलं हे इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसतं. वहिनी आहे तिथं. 1970-71 बसून आला. त्यानंतर गुरुजींच्या हाताखाली मला शिकायचा योग आला नाही, पण त्याच वेळेला हे असायचं तुमचं क्रीडा, आणि त्या क्रीडा सामन्यात मला बक्षीस मिळालं नाही. मग मी गुरुजी पण तक्रार केली, आम्ही तुमच्या घरात होतं मला बक्षीस दिलं नाही. पण त्यांनी मला परत एक पेन्सिल आणून, मला वाटते सर होता कशी, तसा माझा शिक्षण क्षेत्राशी काही संबंध नाही. पण जो संबंध आला 1-2 वर्ष आमच्या चुलते आमचे गुरुजी शिक्षण खात्यात असल्यामुळं गशी, केपर आणि काय तालुका मास्तर हे असे शब्द हे आम्हाला नवीन वाटायचे, पण ते कळून चुकलं. गशी गट शिक्षण अधिकारी हे असले शब्द त्याचा अनुभव घेऊन आम्ही काय केलं, आम्ही शिक्षकी भाषेत बोलूया. चिप्र मोठं चिप्र म्हणलं. त्यानंतर गुरुजी कोळ्याला असताना लाता हॉटेल मला आठवत नाही, तिथं कवठे मंडळात त्यांनी तिथं आलं. मी अवटी गुरुजी म्हणजे आम्हाला बघितलं आणि पेपरावर पान झाकलं. का झाकलं ते त्यांना माहीत, आम्हाला माहीत. रिटायर झाल्यानंतर अजून तोवर आमच्या शांतीनाथने ते कारभार केला.
जरा व्यवस्थित एवढं हँडल करा की आपण लग्न करायचं आहे आणि त्या म्हणजे मॅडम बघतो म्हणते माझं मी काय करायचं लग्न नाही लग्न केलं आणि त्यानंतर मी तिथं होताना तिथं गेलो जिलबीचं जेवण जेवलं त्यावेळेला परत मी जरा चाला लावलो ह्याच्याबरोबर मग तिथं आर्ट अँड कॉमर्स कॉलेजवर पायऱ्या म्हणजे हे करून ठेवले पब्लिकनं बसायला त्या पायऱ्या चढ उतार करताना मला लई बरं वाटते म्हणून लई जसं जसं करायचं वय राहिलेलं नाही तर गुरुजी 50 वर्षे तुमच्या आयुष्याचे सुखाचे दिवस आले 75वा शांतीनाथ आपण करूया आणि त्याला आम्ही उपस्थित व्हावं एवढी सदिच्छा बाळगतो मी करतो जय हिंद. धन्यवाद गुंडाभाऊ. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कवटेकर सरांचा सहवास लाभला आणि आलेल्या आठवणी तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद. यानंतर या ठिकाणी माननीय रघुनाथ यानंतर गणपती शिंदे आपल्या दोन मिनटं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. मी ज्यांना गुरु म्हणतो त्यांचा आज लग्नाचा 50वा वाढदिवस. प्रथमतः या दोघांनाही उभयतांना आमच्या ग्रुपकडून आयुरारोग्य चांगलं लाभावं आणि आत्ताच गुंडाभाऊंनी सांगितलं तसं 75वी चरणी प्रार्थना. आपण त्यांना प्रवासाचं खूप वेळ आहे. मी 1996 साली या अष्ट्यामध्ये कारण प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी जवळचा भाग आम्ही मोटरसायकलवर करायचो आणि माझ्यावर एवढा दृढ विश्वास होता की एखादी वस्तू घेताना मी पाहिजे. मोटरसायकल असो टी व्ही असो घरातल्या काही वस्तू घेताना मी साक्षीला असताना घेतलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाशी एवढा जवळचा संबंध आमचा आहे की ते जे काही बोलता एखाद्याला सहकार्य करायचं म्हटलं तर मनापासून करणे आणि त्याचा उहापोह कुठं करायचं नाही. गुरुजींच्यासाठी मी फक्त त्यांना समुद्राची उपमा देईन